सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश, 4 आरोपी अटक। लोणार पोलिसांना एका गोपनीय खबरामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात धावत आहे। अशा माहितीच्या आधारे लोणार पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासह लोणार येथील हिरडाव चौकात सापळा रचून सदर व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून पंचासमक्ष 100 रुपयांच्या 7 नोटा बनावट नोटा जप्त केल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले यांच्या लेखी अहवालानुसार सदर आरोपी मोईन खान राहणार लोणार यांच्या विरुद्ध 114-25 भारतीय दंडविधान कलम 179 80 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा पुढील तपास धनंजय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनने केला असता गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील इतर आरोपी मोहम्मद अतिक मोहम्मद लुकमान वय 41 वर्ष व राहणार नवगिरी लोणार, शेख लुकमान शेख कालू वय 56 वर्ष राहणार आझाद नगर लोणार, साई मुजाहिद अली से मुमताज अली वय 23 राहणार रोशनपुरा लोणार, अब्दुल रहीम अब्दुल रशीद वय 35 वर्ष राहणार सुलतानपुरा शोध घेऊन त्याला अटक केली आहे। त्यांचा PCR घेतल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 100 रुपयांच्या 19 बनावट नोटा आणि पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे नोटा देण्यासाठी प्रत्येक 10,000 रुपयांचे कमिशन जप्त केले। उरलेल्या नोटा आरोपींनी पोलिसांच्या भीतीने जाळल्या। या गुन्ह्यातील अन्य आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। या बनावट नोटा छापून त्या खऱ्या म्हणून बाजारात पुरवणारा मुख्य सूत्रधार कोण आणि अन्य आरोपी यांचा शोध घेऊन यामध्ये आणखी किती आरोपी असण्याची शक्यता आहे। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक धनराज इंगळे, पोलीस हवालदार खराडे, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस शिपाई गणेश लोंढे, पोलीस शिपाई ढोंगडे, पोलीस शिपाई शेळके, पोलीस शिपाई शिंदे पुढील तपास चालू आहे।